या भोळ्या चेहऱ्यामागे भयंकर प्रकार. ही मुलगी पुरुषांना जवळ बोलवायची अन पुढचं ऐकून कपाळाला हात लावाल. तुम्ही कधी विचार केलाय का? एखादा चेहरा इतका निरागस असू शकतो की त्याच्या मागे लपलेलं सत्य पाहिल्यावर तुमचा स्वतःवरचा विश्वास डळमळेल. रस्त्यावर, सोशल मीडियावर किंवा अगदी ओळखीच्या माध्यमातून भेटणारी एखादी मुलगी ती खरंच तशीच असते का जशी दिसते, की तिच्या डोळ्यांमागे काहीतरी वेगळंच सुरू असतं? ही गोष्ट आहे अशाच एका चेहऱ्याची. साधी, शांत आणि पहिल्या नजरेत विश्वास बसावा अशी. लोक म्हणायचे अशी मुलगी कधी चुकीचं करूच शकत नाही. पण सत्य खूप वेगळं होतं. ती लोकांची खूप सहज मैत्री करायची, कधी मदतीच्या नावाखाली, कधी सहानुभूती दाखवत, तर कधी फक्त बोलण्याच्या बहाण्याने. समोरच्याला वाटायचं ही तर खूप चांगली आहे. हळूहळू ती लोकांचा विश्वास जिंकायची. काही दिवसातच ती इतकी जवळ व्हायची की समोरच्याला काहीही संशय यायचा नाही. आणि इथूनच सुरू व्हायचा खरा खेळ. तिच्या बोलण्यात एक वेगळीच ओढ होती. ती अशी परिस्थिती तयार करायची की समोरचा व्यक्ती स्वतःहून तिच्याकडे खेचला जाईल. कोणालाही वाटणार नाही की हे सगळं आधीपासून प्लॅन केलेलं आहे. एक दिवस ती त्या व्यक्तीला एकटी भेटायला बोलवायची. जागा अशी निवडलेली असायची जिथे कोणी सहज येणार नाही. सुरुवातीला सगळं नॉर्मल, सामान्य वाटत होतं. हसणं, बोलणं, थोडासा विश्वासाचा खेळ. पण काही मिनिटात सगळं बदलायचं. अचानक वातावरण बदलायचं. ज्याला वाटत होतं की तो सुरक्षित आहे, तो आता एका जाळ्यात अडकलेला असायचा. त्याला कळायच्या आत त्याच्यावर दबाव टाकला जायचा. त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवलं जायचं. काही क्षणातच त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक त्याच्याकडून घडवून घेतली जायची आणि तो स्वतःच त्यात अडकून पडायचा. यानंतर सुरू व्हायचा खरा खेळ. धमक्या, भीती आणि बदनामीचं सावट. तुझं सगळं उघड करू, तुझं आयुष्य संपवू अशा शब्दांनी त्याला गप्प बसवलं जायचं. समोरच्याच्या मनात एक भीती, जर हे बाहेर आलं तर. आणि हीच भीती त्याला आतून तोडून टाकायची. काही जण विरोध करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळेस त्यांच्यावर दबाव आणला गेला. त्यांना वाटायचं आपण काही करू शकत नाही. अनेक लोक शांत बसले. त्यांनी कुणालाही काही सांगितलं नाही, कारण त्यांना स्वतःचीच लाज वाटत होती. पण प्रत्येक गोष्ट कायम लपून राहत नाही. कधी ना कधी सत्य बाहेर येतच. एक व्यक्ती ज्याने भीती बाजूला ठेवली, त्याने निर्णय घेतला, आता पुरे झालं. त्याने सगळं उघड करण्याचं ठरवलं आणि इथूनच सुरू झाली खरी उलथापालथ. हळूहळू अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. ज्या लोकांनी कधी आधी गप्प बसणं पसंत केलं होतं तेही पुढे येऊ लागले. आता चित्र स्पष्ट होऊ लागलं होतं. ही फक्त एक साधी घटना नव्हती, हा एक पूर्ण प्लॅन होता. प्रत्येक गोष्ट आधीपासून ठरलेली होती. कुणाला कसं फसवायचं, कुठे बोलवायचं आणि पुढे काय करायचं, सगळं व्यवस्थित आखलेलं होतं. लोकांना विश्वास बसत नव्हता. ज्याच्यावर त्यांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला तीच व्यक्ती इतकी धोकादायक असू शकते. आता सगळीकडे चर्चा सुरू झाली. लोक एकमेकांना सावध करू लागले. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका असा इशारा दिला जाऊ लागला. ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नव्हती, ही एक शिकवण होती की दिसणं आणि वास्तव यात खूप फरक असतो. आजही अनेक जण विचार करत असतील, आपण सुरक्षित आहोत का? आपल्यासोबत असं काही होऊ शकतं का? उत्तर सोपं आहे, हो, जर आपण सावध नसू तर. म्हणूनच कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, विशेषतः जेव्हा गोष्ट तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असेल. आणि आता तुम्ही ज्याची वाट पाहत होतात ते सत्य. हा संपूर्ण प्रकार म्हणजे एक हनी ट्रॅप रॅकेट होता, ज्यामध्ये एका निरागस दिसणाऱ्या मुलीने लोकांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर दबाव टाकून पैसे उकळण्याचा धक्कादायक खेळ चालवला होता. सावध राहा, कारण पुढचा नंबर कोणाचा असेल हे कुणालाच माहीत नाही.